मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकातील मला शिकायचंय या पाठात काय सांगितलं आहे हे थोडक्यात पाहूया. खानदेशामधल्या एका गावामध्ये सखाराम व त्यांचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्यांची पत्नी सुलभा व त्यांना 2 मुलं होती, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचे नाव होते स्नेहा आणि मुलाचे नाव होते पिंटू. सखाराम व त्यांची पत्नी हे दोघेही दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. स्नेहाचं शिक्षण 4थीपर्यंत झालं होतं, कारण त्यांच्या गावात 4थीपर्यंत शाळा होती. ती अभ्यासात अत्यंत हुशार व कष्टाळू पण होती. वडील आपल्याला शिक्षणासाठी दुसऱ्या गावात पाठवतील का असं स्नेहाला सारखं वाटायचं, कारण त्यांच्या गावामध्ये 4थीपर्यंतच शाळा होती. तिची मैत्रीण बबली ही शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जाणार होती. स्नेहाला पण पुढे शिकावं असं वाटत होतं. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व त्यांची पत्नी सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते काम करण्यासाठी गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला त्याच्या आईला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती. सुलभाने लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाक मारली. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज पण वाढला. एका कोपऱ्यात बसून स्नेहा खूप रडत होती. सुलभा तिच्याजवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे पण सुजले होते. तिच्या आईने तिला विचारले, काय झालं? त्यावर स्नेहा बोलू लागली, वर्गामधल्या बबलीचं 5वीमध्ये नाव घातलंय. माझं पण नाव 5वीमध्ये घाला. आई, मला पुढे शिकायचं आहे, मला शिकू द्या ना. तेवढ्यात हातपाय धुवून तिचे बाबा आले. तिचे बाबा म्हणाले, तुला 4थीपर्यंत शिकवलंय आणि पुढे शिकून तू काय करणार आहेस? आपली परिस्थिती गरिबीची आहे. दुसऱ्या गावात मी तुला कसं पाठवू? एसटीने ये जा करावं लागेल. त्याच्यापेक्षा तू इथेच राहा आणि तुझ्या भावाला सांभाळ. तिचे बाबा तिला थोड्या रागातच बोलले. स्नेहा पुन्हा रडायला लागली. तिच्या आईला समजेना काय करू काय नको ते. गावात 4थीपर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थीपर्यंत शिकवत होते. स्नेहाच्या वर्गामधील बबली ही गावच्या सरपंचाची मुलगी होती. सरपंचांनी आडगावला जाऊन तिचा 5वी वर्गामध्ये प्रवेश घेतला होता. स्नेहाचे बाबा तिला पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं होतं, म्हणून मुख्याध्यापकांनी सरपंचांना बरोबर घेऊन सखारामच्या घरी गेले. सरपंचांनी सखारामला खूप समजावून सांगितले. स्नेहाला पुढे शाळेत पाठवा असे पण बोलले. मुख्याध्यापकांनीही सखारामला सांगितलं की तुमची मुलगी खूप हुशार आहे, शिष्यवृत्ती परीक्षा तिने दिली आहे, तिला पुढे शिकू द्या, स्वावलंबी बनू द्या. सरपंच पण म्हणाला, तुझी मुलगी माझ्याच मुलीच्या वर्गामध्ये आहे. इथून आडगाव फक्त अर्ध्या तासावर आहे. माझ्या मुलीसोबत तुझीही मुलगी एसटीमधून जाईल. हे ऐकून सखाराम विचारात पडला. पुन्हा त्याला सरपंच म्हणाला, खरं सांग, तू तुझ्या पिंटूला पुढे शिकवणार होतास ना? मग मुली आणि मुलगा याच्यामध्ये फरक का, भेदभाव का? सखारामकडे याचे उत्तरच नव्हते. त्यावर मुख्याध्यापक पुन्हा सखारामला म्हणाले, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुकाच्या पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर ही एक महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतील दामूअण्णांची लेक डॉक्टर झाली आहे. माहीत आहे ना तुम्हाला? या सर्वांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर. सखारामला काय बोलावं ते सुचतच नव्हतं. त्याला त्यांचं म्हणणं पटलं. मग तो म्हणाला, अपुरं शिक्षण नको. मी दिवसरात्र कष्ट करीन, रक्ताचं पाणी करीन, पण तिला शिकवेनच. असं बोलल्यावर स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला. तिला खूप आनंद झाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ज्ञान हे दुसऱ्यांना दिल्याने वाढते, म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा.